मंडळी डोंबिवलीच्या शोभायात्रेची शोभा आणखीनच वाढली, कारण का आता थांबायचं नाही या सिनेमाची टीम इथे आली आहे. आशुतोष सर आणि भरत सर, सिद्धार्थ सर सगळेच आपल्यासोबत आहेत. आशुतोष सर, खूप स्वागत. तुम्ही कधी शोभायात्रेत सहभागी झाला होतात का? नाही, ही डोंबिवलीमध्ये माझी पहिली खेप आहे आणि मला खूप आनंद आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी या शोभायात्रेत आम्ही हे फिल्मचं प्रमोशन करतोय. प्रमोशन तर करतोय, पण त्याच्या माध्यमातून मला हे अनुभवायला मिळालं आहे. अप्रतिम. बरं सर, शोभायात्रेत आहोत आपण डोंबिवलीमध्ये, कसं वाटतंय? आणि नवीन सिनेमा येतो, किती एनर्जी आहे? नक्कीच एनर्जी येते. सगळा माहोल मराठी बघून नक्कीच, आणि सगळे चांगले नटलेत, छान कपड्यांमध्ये सगळे, त्यामुळे नक्कीच आनंद होतो. पण याआधी शोभायात्रेत सहभागी झाला होतात का? खूप वर्षांपूर्वी आमच्या लालबागला आणि गिरगावात झालो होतो, त्यानंतर इकडे आलो. सगळ्यांना शुभेच्छा आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. कमोन सिद्धूदा, कसं वाटतंय? अरे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बरं, शिवराज भाईजा आणि ओम भूतकर पण आहे, त्यांच्याशी पण गप्पा मारूया जरा. पण दिग्दर्शक आहेस, किती मोठी जबाबदारी, कारण का इतकी मोठी स्टारकास्ट आहे, कसं वाटतंय? माझी पहिलीच फिल्म आहे आणि पहिल्याच फिल्मला इतका चांगला लॉन्च मिळतोय आणि प्रमोशनचं आम्ही आज गुढी उभारतोय आणि याच्याहून भारी वाटत काहीच नाही. ती वर्ष आपण आपल्याला वाटत असतं की मोठ्या दिग्दर्शकांसोबत काम करावं, आज मोठ्या कलाकारांसोबत काम करायला मिळतंय. सो ओम सुद्धा आहे. ओम कुठे गेला? हरवला. ओम, कसं वाटतंय आज? आणि याआधी कधी शोभायात्रेत सहभागी झाल्यास? ढोल ताशा पथकात ढोल वाजवलंस? मी कधी वाजवला नाही आहे. शिवराजनी वाजवला आहे, सिद्धार्थनी वाजवला आहे. मला त्यातली एवढी एक्सपर्टीज नाही आहे, पण मला पाहायला खूप आवडतं, ऐकायला फार आवडतं. इथे एवढा जनसमूह असेल, एवढा उत्साह असेल अशी माझी अपेक्षा नव्हती. खूप आनंददायी सरप्राईज मिळालं मला आणि या शुभमुहूर्तावर आमचं पोस्टर लॉन्च झालं आहे. खूप छान आनंद वाटतोय. आणि आपण नेहमी पोस्टर लॉन्च एका थिएटरमध्ये करतो, पण आज इतक्या सगळ्या क्राऊडमध्ये करताना गुजबम्स आले असतील. हो, पहिलाच माझा असा अनुभव आहे की इतक्या प्रचंड लोकांसमोर पोस्टर लॉन्च व्हावं आणि सगळे इतक्या प्रेमाने त्याच्यात सहभागी होत आहेत. सगळ्यांनी त्या लॉन्चची अनाऊन्समेंट अतिशय प्रेमाने ऐकली. खूप खूप छान वाटतं. खूप शुभेच्छा सगळ्यांना. शिवराज, तुला खरंच मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. हो, आणि 1 मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात आता थांबायचं नाही सिनेमा रिलीज होतोय. प्लीज बघा. आज पोस्टर लॉन्च झालं आहे, परवा गाणं लॉन्च झालं होतं आणि उत्तम प्रतिसाद आहे. आपल्या माणसांची एक वेगळी गोष्ट आहे जी खरी आहे आणि ती तुम्हाला नक्कीच आवडेल. पर्ण, खूप सुंदर दिसतेस. काय कसं वाटतंय आज पुणे नाही तर मुंबईमध्ये असताना? खूप छान वाटतंय. नवीन वर्ष नवीन फिल्मनी सुरू होत आहे आणि अत्यंत प्रेरणादायी फिल्म आहे. आम्ही जसे उत्सुकतेने वाट बघतोय हा चित्रपट तुमच्यापर्यंत घेऊन यायची, तसंच तुम्ही पण लवकरात लवकर या सिनेमाचा ट्रेलर बघा आणि सिनेमा पण 1 मेला बघा. पण गुढीपाडव्याच्या काही आठवणी शेअर करशील का? पथकांमध्ये ढोल वाजवतानाच्या काही आठवणी? ॲक्च्युली पहिल्यांदाच मी पुण्याबाहेर गुढीपाडवा साजरा करते, त्यामुळे स्पेशल आठवण आहे. शुभेच्छा आणि थँक्यू सो मच बोलला. थँक्यू.